मी नाही भोळा, पण मित्र पक्षामुळे पोटात गोळा. हे असे भोळेभाळे लोक होते त्या बघ ठीक आहे बुवा. बरोबर आहे. आज कोणीही शिवसेनेच्या लोकांनी भोळा राहून फायदा नाहीये. जो भोळा राहील त्याला नक्कीच मित्रपक्ष गडप करू शकतो. बरोबर आहे. आज कोणीही शिवसेनेच्या लोकांनी भोळा राहून फायदा नाहीये. जो भोळा राहील त्याला नक्कीच मित्रपक्ष गडप करू शकतो. हे असे भोळेभाळे लोक होते त्या बघ ठीक आहे बुवा. ठीक आहे भोळे होते. हे कसे भोळा भोळा तिथे भाजी. जळगाव जिल्हा दूध संघात दिवंगत नेते जे.टी. महाजन यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी बोलताना मंत्री गुलाबराव पाटलांनी थेट बॉम्ब फोडत, मी काही भोळा नाही, भोळा असतो तर मला यांनी कधीच खाऊन टाकलं असतं, असा मिश्किल पण थेट निशाणा साधणारा टोला हाणलाय. तर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनीही याच विधानाला दुजोरा देत मित्रपक्ष भोळ्यांनाच गडप करतात असं म्हटलं. या विधानाचा रोख अप्रत्यक्षपणे भाजपच्याच दिशेनं असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात उधाण आलंय. यावरून आता भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मात्र शिंदे सेनेला सबुरीचा सल्ला दिला. गुलाबराव पाटील असतील, संजयजी गायकवाड असतील किंवा अन्य सर्व नेत्यांनी देखील महायुती अभेद्य राहील, महायुतीमध्ये कुठेही वितुष्ट येणार नाही आणि महायुती म्हणून आपण एकत्र आहोत हीच भावना ठेवली पाहिजे. भाजपनं कितीही एकतेची भावना असल्याचं म्हटलं तरी या तीनही मित्रांमध्ये अंतर्गत कुरबुरी आणि वाद चव्हाट्यावर आलेत. पहा आतापर्यंत गाजलेल्या अंतर्गत वादांची ही मालिका. विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना संपवत मुंडके उडवण्याचा प्रयत्न झाल्याचा शिंदे सेनेचे नेते अब्दुल सत्तारांचा आरोप. पालिका निवडणुकीत अंबरनाथमध्ये शिंदे सेनेचे जास्त नगरसेवक येऊनही काँग्रेस सोबत जाऊन भाजपचा शिंदे सेनेला धोबी पछाड. डोंबिवलीत पालिका निवडणुकीत शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश दिल्यानंतर शिंदे नाराज झाल्यानं कॅबिनेटला गैरहजर असल्याची होती माहिती. विधानसभा निवडणुकीत भाजपनं आपलं कंबरडं मोडलं म्हणत शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचा भाजपनं शेकापला मदत केल्याचा आरोप. सत्ता येऊन 2 वर्ष झाली तरीही रायगड पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत आतापर्यंत वाद. अजित पवार निधी देत नाही तसा आरोप करत शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकार. साम टीव्ही मराठी.